फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी नाशिकला येणार आहे, तर मी आता नाशिकला आलेली आहे आणि सध्या मी माझ्या काकूच्या घरी आहे. आणि गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि आजचा आमचा दिवसभराचा प्लॅनिंग ठरलेला आहे. तर सगळ्यात आधी आम्ही घेणार आहोत ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि त्यानंतर खूप सारी मज्जा आणि खूप सारा फन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे त्र्यंबकेश्वरची आणि सुलावाईन आणि सुमावाईनची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा. जसं मी माझ्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, कदाचित तो याच्यानंतर येईल, सांगताना येत मी कधी पोस्ट करेल असं दोघं व्हिडिओज. तर ही आहे माझी बहीण, जिचं नाव आहे पूनम आणि जिचं पण यूट्यूब चॅनल आहे चूल आणि मूल. तर ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईलच. तिच्या चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान मस्त चॅनल आहे. अगदी मोर दॅन 40,000 सबस्क्रायबर आहे तिच्या चॅनलवरती आणि खूप छान टिप्स आणि रेसिपीज ती शेअर करते. तर तिनेच मला गाईड केलेलं आहे. मी माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये पण सांगितलेलं होतं माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल, जर्नीबद्दल. तर हीच ती माझी बहीण आहे पूनम. हॅलो, नमस्कार. की जी मला खूप सपोर्ट करते. तर पूनमच्या फ्रेंड्स पण आलेल्या आहेत. तर आता आम्ही सगळ्याजणी जाणार आहे सोबत. आजचा आमचा फुल धम्मालचा प्लॅन ठरलेला आहे. तर आता लवकरच आमची कार येईलच. आम्ही कार बुक केलेली आहे आणि मग आम्ही निघू. आणि मग आता तिकडे गेल्यानंतरच तुमच्यासोबत बोलते. गणपती बाप्पा. बघता बघताच आम्ही त्र्यंबकच्या रस्त्याला लागलो. त्र्यंबकच्या रस्त्याला लागल्यानंतरच सुंदर असे डोंगर दिसतात, खूप सारी झाडी दिसते. खरं तर हा रस्ता पावसाळ्यामध्ये इतका सुंदर दिसतो ना. पूर्ण डोंगरांवरून मस्त झरे वाहत असतात. सध्या पाऊस अजून सुरू झाला नाही आहे, अगदी 1-2च पाऊस झाले. तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ढगं किती खाली आलेले आहेत. अगदी डोंगरावरती पूर्ण ढगं दिसत आहे. आणि बघता बघताच आम्ही जे आहे ते त्र्यंबकलाही पोहोचलो आहे. पोहोचलो आम्ही. बघू आता किती गर्दी असेल पुढे. ते तुम्हाला दाखवेलच किती गर्दी आहे की नाही. तर चला. मंदिराच्या वाटेवरती हा मुलगा आम्हाला दिसला की जो खूप सुंदर असे डिझाईनमध्ये गंध लावून देत होता. तर आम्ही सगळ्यांनीही त्याच्याकडून छान असा गंध लावून घेतला आणि आम्ही मंदिरात जायला निघालो. सकाळी इतक्या लवकर येऊनही मंदिराच्या आसपास बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती भाविकांची. हे आलं आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे ज्योतिर्लिंग मानले जाते. त्र्यंबक म्हणजेच 3 नेत्र असलेला भगवान. येथे असलेल्या लिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. त्यातील एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जिथे त्रिदेवांचे दर्शन एकाच पिंडीत होते. आणि हे ज्योतिर्लिंग जमिनीच्या आत असून त्यावर सतत पाणी झिरपत राहते, जे अत्यंत अद्भुत मानले जाते. नानासाहेब पेशवे यांनी 18व्या शतकामध्ये काळा दगडामध्ये या मंदिराची जी आहे ती उभारणा केली आहे. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी पूजा, काल सर्पदोष पूजा तसेच महामृत्युंजय. आता आमचं दर्शन झालं. दर्शन खूप छान झालं आणि फार पटकन दर्शन झालं. खूप छान वाटलं. सकाळी सकाळी सगळ्यांसोबत दर्शन वगैरे झालं आमचं. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान तिथे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो कुशावर्त कुंडाकडे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरती झाला. त्यानंतर नदी लुप्त झाली आणि ती कुशावर्त कुंडाच्या इथे पुन्हा प्रकट झाली. या कुशावर्त कुंडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. असे बोलता कुशावर्त कुंडात स्नान केल्याने पापांचा नाश होतो. तसेच असे पूर्वजांचे पिंडदान आणि अस्थिविसर्जन विधी देखील केले जातात. नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा असतो आणि कुंभमेळ्याच्या काळामध्ये अनेक भाविक जे आहे ते कुशावर्त कुंडामध्ये स्नान करतात. आता की जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पुढच्या वर्षी जे आहे ते नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनीही आमच्या नाशिकला नक्कीच या दर्शनाला. त्यानंतर आम्ही इथे दर्शन केलं. मंदिराच्या आसपास अनेक छोटी छोटी देऊळ होती, मंदिरं होती, तिथे पण आम्ही दर्शन केलं. आणि तसेच जसं अधिक मास चालू आहे तर अधिक मासानिमित्त आम्ही इथे वाणाचा जो दिवा आहे तो पण कुंडामध्ये सोडला. अशा प्रकारे आम्ही दर्शन केलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही इथे आलो होतो. हे अतिशय सुंदर असं गजानन महाराजांचं मंदिर आहे. याला प्रतिशेगाव असंही म्हणतात. आणि इथले जे सेवेकरी आहे ते अगदी काळजी घेत होते की इथे पण अगदी तशी स्वच्छता आणि तसाच टापटीपपणा, तसंच नीटनेटकेपणा असावा जसा शेगावला आहे. मंदिराचा परिसर जो होता तो पण खूप छान होता. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता वाटत होती.
आणि शेगावप्रमाणे सिद्धभक्त निवासाची आणि महाप्रसादाची पण सुविधा जी आहे ती उपलब्ध आहे. इथे रोज आरती, भजन, नामस्मरण याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दिंडीसाठी पण त्यांनी वेगळी अरेंजमेंट केलेली आहे. तर खूप छान आहे हे मंदिर आणि खूप छान सुविधा पण त्यांनी पुरवलेल्या आहेत. तर तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला जर कधी गेला ना तर ह्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि खरोखर तुमच्या मनाला पण जी आहे ती वेगळीच एक अशी शांतता मिळेल. अगदी अध्यात्माच्या जवळ गेल्याचा अनुभव तुम्हालाही नक्कीच येईल. आता आम्ही इथे गजानन महाराजांच्या मठामध्ये आलो होतो. इथलं आमचं दर्शन झालं. खूप सुंदर मठ आहे हे. जर कधी त्र्यंबकेश्वरला जर येणार असाल ना तर ह्या मठाला तुम्ही नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे, अगदी शेगावसारखंच आहे. आणि आता जे आहे ते आम्ही इथे जवळच असलेल्या स्वामी समर्थाच्या मठात जातो आहे. तर तिथला पण मी व्हिडिओज आहे तो तुम्हाला दाखवते. तर ते मठही मी पहिल्यांदाच जाते आहे. तर चला मग बघूया आता ते मठ कसं आहे. इथून स्वामी समर्थांचं जे केंद्र होतं ते अगदी जवळच होतं. मग आम्ही पायीच जायचा निर्णय घेतला आणि वाटेमध्ये आम्हाला अनेक जांभळाची जी झाडं होती ती दिसत होती. तर आमचा मोह काही आवरला नाही आणि आम्ही जांभूळ पाडायचा प्रयत्न करत होतो. पण खालची जांभूळ सगळी तोडलेली होती आणि जांभूळ जे होतं ते अगदी वरती होतं. आम्ही बराच प्रयत्न करत होतो की एखादं तरी जांभूळ जे आहे ते आपल्याला खायला मिळावं या झाडाचं असं. कारण झाडावरून फळ ताजं तोडून खायचं त्याची काही मज्जाच एक वेगळी असते. आणि अथक प्रयत्नानंतर आम्हाला यश आलं. मला एक जांभूळ मिळालं की जे मी खाल्लं आणि ते खूप आंबट होतं, पण तरी पण मी ते पूर्ण खाल्लं. आणि आम्ही लवकरच जे आहे ते स्वामी समर्थांचं जे केंद्र होतं तिथे पोहोचलो. हे जे केंद्र आहे स्वामी समर्थांचं बऱ्यापैकी मोठं होतं. आम्ही इथे स्वामी समर्थांच्या मठात आलो होतो आणि आम्हाला इथे प्रसादालयात जायचं होतं आता. बट आज प्रसादालय बंद आहे. मग त्याच्यामुळे आता आम्ही सगळे इथे कोकम सरबत घेतो आहे. इकडे ह्या सगळ्या पण कोकम सरबत घेत आहे. ही पूनमची मैत्रीण वैशाली आणि या इकडे बाकीच्या पण आहेत सगळ्याजणी. प्रतीक्षा. आता स्वामी समर्थांच्या मठातलं दर्शन झालं आमच्या केंद्रातलं दर्शन झालं. आता आम्ही नेक्स्ट स्टॉप अंजनेरीला जाणार आहे नेक्स्ट स्टॉप. आणि मग तिथून लंच करू आणि मग घरी जाऊ. झाडावरचे ते जांभळं आम्हाला तोडता आले नाही. मग आम्हाला वाटेत ते काजी भेटल्या ज्यांच्याकडे हे जांभूळ होते ते घेतले आणि त्यांच्याकडचे जांभूळ खरेच खूप छान होते, गोड होते अगदी. त्यानंतर आम्ही अंजनेरीला आलो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमानाच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. आम्ही गडावरती काही गेलो नाही, पण अशी मान्यता आहे की ह्याच गडावरती अंजनी मातेने हनुमानाला जन्म दिला आहे. गडावरती अंजनी मातेचं सुंदर असं मंदिरही आहे. पण आम्ही खालीच दर्शन घेतलं आणि लंचसाठी निघालो. नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती असलेलं एक सुंदर हॉटेल म्हणजे संस्कृती हॉटेल. जर तुम्ही नाशिकला असाल तर तुम्हाला हे हॉटेल नक्कीच माहीत असेल. हे हॉटेल जे होतं ते खरंच खूप छान होतं. आणि अधिक मासानिमित्त इथे लेक जावयासाठी त्यांनी अधिक मास सोहळाही सुरू केलेला होता. आम्ही सगळे पण यांच्या धुंड्याचा कार्यक्रम बघण्यामध्ये छान रमलो होतो. आणि तिथले जे मॅनेजर होते त्यांना आम्ही सांगितलं की ह्या ज्या आमच्या मैत्रिणी होत्या त्या उरणवरून मुंबईवरून आलेल्या आहेत. आणि मग जिथले मॅनेजर होते ते बोलले की आपल्या नाशिकला जर हे पाहुणे आलेले आहेत तर आपण आपल्या पाहुण्यांचा आदर तिथे ते करायलाच हवं असं म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांनाही जे होते ते फेटे वगैरे बांधले. तिथे त्यांनी ढोल वगैरे पण ठेवलेले होते. तर ढोल वगैरे वाजवून छान असं आमचं त्यांनी स्वागत केलं. आम्हाला सगळ्यांना फेटे बांधले. इतकी छान मज्जा येत होती. आम्ही सगळ्याजणी इतकं एन्जॉय करत होतो. आमच्या ज्या फ्रेंड्स आलेल्या होत्या त्यांना पण हे हॉटेल खूपच छान वाटलं. इतकं छान स्वागत झालं आमचं तिथे. एकीकडे सगळ्यांना फेटे बांधायचा कार्यक्रम चालू होता तर दुसरीकडे जे होते ते ढोल वगैरे चालू होते. त्याच्यामुळे आम्ही सगळेजणे डान्स पण करत होतो. खूप मजा केली आम्ही संस्कृती हॉटेलमध्ये. आमच्या जेवणासाठी पण त्यांनी खास सोय केली होती. छान आमच्या चौरंगाच्या पुढे ज्या होत्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. चौरंगालाही छान आसन लावलेली होती. आणि सगळ्यात एक नंबर म्हणजे जे होतं ते इथलं जेवण होतं आणि त्यांची सर्व्हिस होती. तर खरंच छान टेस्ट होती जेवणाची आणि त्यांनी अगदी आग्रहाने आम्हाला वाढलं. आज आम्ही आलेलो आहोत पाटीलवाडा संस्कृती या हॉटेलमध्ये आणि इथे महोत्सव चालू आहे. आमरस थाळी पुरणपोळी मांड्याचा महोत्सव चालू आहे अधिक मासानिमित्त. तर आज आम्ही जिथे आलेलो आहोत त्यांच्या जे मॅनेजर आहेत जे खूपच छान आदरातिथ्य केलेलं आहे. जर तुम्ही सुद्धा जर येणार असाल तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. आमरस थाळी आणि खापराचे मांड्याचा नक्की आस्वाद घ्या. तर आपण त्यांच्याकडनं ऐकूया. तुम्हाला ते फुल ॲड्रेस सांगतीलच.
हॉटेल संस्कृती बेळगाव ढगा त्र्यंबक रोड नाशिक. थँक्यू. दुपारी संस्कृती हॉटेलमधून आम्ही घरी आलेलो. घरी थोडा आराम केला. मी माझ्याकडे आली. पूनम आणि तिच्या फ्रेंड्स ज्या होत्या त्या त्यांच्या घरी गेलेल्या, पूनम आणि त्यांच्याकडे. आणि आता आम्ही जाणार आहोत सुला वाईनला. तर तेच मी आता रेडी झाली आहे आणि आता मी परत जाते पंकज त्यांच्या घरी, म्हणजे पूनम त्यांच्या घरी. आणि मग तिथून अगेन आम्ही सगळ्याजणी जे आहे ते सुला वाईनमध्ये जाणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो अजून संपलेला नाही आहे, तर अजून व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू तुम्ही पण पुढे बघा. आता आमचं देवदर्शन सगळं काही झालं आहे. सगळे तीर्थक्षेत्र आमच्या नाशिकचे फिरून झाले आहेत आणि आता आम्ही सगळेजण जे आहे ते सुला वाईनला जातो आहे. तर आता आम्ही तेच आता इथे कॅबची वेट करतो आहे. सगळेजण मस्त रेडी झालो आहे आणि निघालो आहे. आणि हे सगळेजण मुंबईवरून आलेत, तर यांना सगळ्यांना सुला वाईन बघायची फार इच्छा होती, वाईन यार्ड्स वगैरे. तर आम्ही तिथे चाललो आहे. पण मी पूर्णपणे नॉन अल्कोहोलिक आहे. आम्ही तिथे काही वाईन टेस्टिंग करणार नाही आहे, नाही तर माझ्या नवऱ्याला टेन्शन येईल उगाच. नंतर तिथे जाऊन आम्ही बघू, तिथे छान स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू. तिथलं सुला वाईन वगैरे जे आहे सगळं काही तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जो आहे व्हिडिओ कंटिन्यू करा. हलके गुलाबी थंडी, थंडगार वारा आणि मस्त शांत अशी संध्याकाळ आणि नजर जाईल तिथपर्यंत ग्रीनरी. इतकं सुंदर वाटत होतं. सुला वाईनकडे जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्यालाच इतकं छान वाटत होतं. खूप मस्त ॲटमॉस्फिअर होतं. मी इथे बऱ्याच वर्षानंतर येत होती आणि इथे त्यांनी बरेच काही चेंजेस केलेले आहेत. इथे जास्त जे पर्यटक असतात ते शक्यतो मुंबईवरून येणारे असतात. आजही म्हणजे वीकडे होता, पण तरी इथे बऱ्यापैकी जी होती ती गर्दी होती. वीकेंडला तो खूप जास्त रश असते. खूप त्यांनी चेंजेस केलेले आहेत. जर तुम्ही जर नाशिकला आला तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला ही प्लेस जी आहे ती आवडेल. तिथे गेल्यानंतर आमचं फोटो सेशन काही संपेच ना. इतके सारे फोटोज काढले, रील्स काढले आणि त्यात आमचं वेळेचं भानच नाही राहिलं आणि आम्हाला लेट झालं. तर इथे ॲक्च्युली पूर्ण वाईन यार्ड वगैरे जे आहे ते फिरवता, वाईन कशी तयार होते, सगळी प्रक्रिया वगैरे ते सगळं काही दाखवता. तर ते सगळं खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप छान आहे. बट आमचा फोटो काढण्यातच इतकं लेट झालं की हे सगळं फिरण्याची जी त्यांची टुरिस्ट बस असते ती बस जी होती, शेवटची बस जी होती ती निघून गेली. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आता अनफॉर्च्युनेटली आम्ही तुम्हाला कुठेच नाही फिरवू शकत. ते मग काय करणार. अगेन आमचं फोटो सेशन कंटिन्यू केलं आम्ही तिथे. खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारे फोटोज, खूप सारे फोटोज काढले, रील्स काढल्या. आणि मग वरती तिथे रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊन आम्ही स्नॅक्स वगैरे खायचं ठरवलं. म्हटलं की डिनर जे आहे ते बाहेर करूया आणि इथे अजून थोड्या वेळेसच गप्पा मारूया, वरती जाऊन बघूया कसा व्ह्यू दिसतो आहे ते. तर वरती गेल्यानंतर तो व्ह्यू तो खूपच छान दिसत होता. तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत जे आहे इथे वाईन यार्ड्स दिसत आहे तुम्हाला. खूपच छान वाटत होतं इथे आणि मस्त थंडगार वातावरण झालं होतं. मला इतकं चांगलं वाटत होतं नाशिकला जाऊन खरं तर, कारण की अहमदाबादच्या गरमीपासून नाशिकला गेल्यानंतर इतका टेम्परेचर डिफरन्स होता. आणि मग काय आमचं बऱ्याच गप्पा टप्पा चालल्या आमच्या खूप वेळ. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिनरसाठी जे आहे ते आम्ही दुसरीकडे गेलो. आता आम्ही सुला वाईनवरून निघालो आणि तिथे डिनर करण्यासाठी आलो आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो पण मी इथेच एंड करते. आजचा जो दिवस होता माझा खूप छान गेला. पूनमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत मी भेटली आणि मला खूप छान वाटलं सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करून. तर मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करायचं राहून गेलेलं आहे, तर मी आता सगळ्यांची ओळख करून देते. ही माधुरी आहे आणि ह्या सगळ्या उरणला राहतात. तर ह्या सगळ्या नाशिकला आल्या आहेत आणि जसं मी सांगितलं की पूनमच्या मैत्रिणी आहेत. तर ही पहिली जी आहे ही माधुरी आहे, ही वैशाली आहे. आम्ही आज नाशिक खूप 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 एन्जॉय केलेलं आहे. दिवसभर आम्ही फिरलेलो आहोत बाहेर. थँक्स टू पूनम. हाय, मी वैशाली. नाशिक खूप मला आवडलं आणि जाम फिरलो आम्ही. अँड थँक्यू फॉर पूनम. मी वृषाली. तर वृषाली, माधुरी, प्रतीक्षा, जास्वंदी, स्मिता, वैशाली, आम्ही सगळ्यांनी मिळून खूप धम्माल केलेली आहे. यांना सगळ्यांना मी आणि जास्वंदीने छान नाशिक दर्शन घडवलेलं आहे. उद्या सुद्धा आमचं नाशिक दर्शन होणार आहे, पण जास्वंदी जाणार आहे उद्या तिच्या घरी म्हणजे अहमदाबादला, कारण रियांशला पण सुट्टी नाही आहे. त्यामुळे ती इथेच आज आमच्यासोबत डिनर डेटला आहोत आम्ही आज, आणि नंतर ती उद्या जाणार आहे तिच्या घरी. आणि ही पूनमची मैत्रीण आहे स्मिता. स्मिता, तुला कसं वाटलं? छान वाटला मला. स्वानंदीची कंपनी पण खूप छान आहे. नको मला नाही. बरं ठीक आहे. स्मिताने माझं नामकरण केलंय, तिने जास्वंदीचं स्वानंदी केलंय. स्वानंदी पण नाव छान आहे.
जास्वंदीने आम्हाला आज वेळ दिला, खूप छान वाटलं. पण आम्हाला माहिती नाही तिला आमच्याबरोबर कसं वाटलंय. ती बोर झालेली असेल आमच्याबरोबर. नाही, मला बिलकुल बोर नाही झालं. आणि पहिली गोष्ट तर मला बिलकुल वाटलंच नाही की मी या सगळ्यांना फर्स्ट टाइम भेटते असं. अगदी माझ्या जशा गुरगावच्या फ्रेंड्स आहेत तशाच वाटल्या. आणि मी सगळ्यांसोबत खूप छान माझा टाईम जो आहे तो एन्जॉय केला. थँक्यू सो मच की तुम्ही मला तुमच्या ट्रिपवरती बोलवलं. मी त्यांच्यामधला एक एक्स्ट्रा मेंबर ठरली आज. सुद्धा करायची आपण अजून. पण खूप छान आली, मज्जा आली. आपण नक्कीच नेक्स्ट ट्रिप प्लॅन करूया. आता सगळे तुम्ही अहमदाबादचा प्लॅन करा, गुजरात फिरायला या आमच्याकडे. हाय, मी प्रतीक्षा पेडणेकर. उरण नवी मुंबईवरून आम्ही आलोय. आम्ही सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप आम्ही नाशिक खास फिरायला आलोय इथे. ही माझी मैत्रीण पूनम, हीच आम्हाला घेऊन आली इथे. आणि हिची बहीण जास्वंदी, ती आम्हाला इथे भेटली. खूप खूप छान आहे तिचा स्वभाव छान आहे. आमच्याशी तिने मिळून जुळून घेतलं, मजा मस्ती केली छान. आणि आज पूर्ण तिने आम्हाला फिरवलंय. आज आम्ही त्र्यंबकेश्वर, गजानन महाराजांचा मठ, स्वामी समर्थांचा मठ, सुलावाईन आणि आता इथे विनायकात जेवायला आलोय आम्ही. खूप छान आजचा दिवस स्पेंड झाला आमचा, खूप छान वाटलं. तर असा हा आमचा दिवस होता आजचा. खूप छान, खूप धमाल केली आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून. आणि नेक्स्ट ट्रिप पण करू यांच्यासोबत कधीतरी नक्कीच प्लॅन. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. आणि आय होप की तुम्हाला माझा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.